त्यात प्रमुख 10 दिंड्याच्या व्यतिरिक्त सगळ्या भागातून छोट्या छोट्या दिंड्या येत असतात आणि त्यावेळेला मागच्या वेळेला 2024ला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्येक दिंडीला त्या वारकऱ्यामध्ये अनेक वयोवृद्ध असतात, महिला असतात, त्यांना सहकार्याची भावना म्हणून शासनातर्फे 20,000 रुपये प्रत्येक दिंडीला देण्याचं जाहीर केलं आणि तसे देण्यात आलं होतं. आणि हे सर्व नियोजन विभागीय आयुक्तांकडे एक समिती गठन करून त्यांच्या मार्फत हे दिले जातात. गेल्या वेळेला 1109 दिंड्यांना हे 20,000 रुपये प्रत्येक दिंडीला हे देण्यात आले होते. यावेळेला अनेकांनी मागणी केली की भरपूर दिंड्यांना हा पैसा मिळत नाही किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही, म्हणून यावेळेला त्या ज्या राहिलेल्या दिंड्या आहेत त्यांच्यामध्ये वाढ करून जवळपास 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये देण्याचं सरकारने घोषित केलेलं आहे. त्याबद्दलचं असं परिपत्रकही काढलेलं आहे. मी सगळ्या जिल्ह्यातील विविध भागातून येणाऱ्या ज्या दिंड्या आहेत त्यांना सुद्धा विनंती करणार आहेत, आपल्या संघटनेचे प्रमुख असतील किंवा डायरेक्ट विभागीय आयुक्त पुणे यांच्याशी जर संपर्क साधला तर तुम्हाला ह्या 20,000 रुपये आपल्याला तिथं दिल्या जातील. सरकारकडून दिंड्यामध्ये कोणतंही कसर ठेवल्या जाणार नाही. जे काही सहकार्य लागेल ते सरकार करणार आहे. यासाठी मुद्दाम हा खुलासा आपल्यासमोर करत आहे. एक मराठी बोलू द्या. आज मुख्यमंत्र्यांची आपल्या पक्षाचे नेते भेट घेणार आहेत का? कारण मंत्र्यांच्या पीएसच्या नियुक्तीबाबत निर्णय होत नाहीये, उशीर होतोय, कामामध्ये अडचणी येत आहेत. काही विभागाच्या पीएसची नेमणूक झाली नाही अशा ज्या तक्रारी प्राप्त झाल्या त्याबद्दलचं एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावरही मंत्री महोदयांनी टाकलेले आहेत. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सरळ सांगितलं की मी स्वतः मुख्यमंत्री साहेबांना भेटून मी आणि अजितदादा आम्ही भेटून यावर सविस्तर चर्चा करू आणि तातडीनं पीएस देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे. सर अनेक प्रश्न असा आलाय की आता थोड्या वेळापूर्वी शरद पवार साहेबांनी एक वक्तव्य केलेलं आहे की सगळ्यांसोबत सगळ्यांसोबत राहा, भाजप सोडून सगळ्यांसोबत राहा, काही हरकत नाही. शरद पवार साहेबांनी जर असं वक्तव्य केलं असेल त्याची मला कल्पना नाही, परंतु भाजप सोडून इतरांबरोबर राहा याचा अर्थ आपण समजू शकतात. शरद पवार साहेब कधीही सरळ मार्गी चाललेले राजकारणी नाहीत, म्हणून त्याचा उलट अर्थ सुद्धा निघू शकतो. आषाढ़ी एकादशी के निमित्त महाराष्ट्र में जो बहुत सारे वारकरी संप्रदाय के लोग अब दिंडी के माध्यम से चलते रहते हैं, कई किलोमीटर वो चलते रहते हैं, उनका देखभाल के लिए, उनके मेडिकल के लिए तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने 20,000 रुपये हर दिंडी को देने की कोशिश की थी. उसमें से करीबन 1109 दिंडियों को सरकार ने पैसा अनुदान दिया था. लेकिन उसमें से अभी जो बढ़ती दिंडियों की संख्या देखते हुए आज मेरे विभाग ने 1400 माने पूरे जितने भी है वो 1400 दिंडियों को 20,000 पर हेड देने की घोषणा की है. और इसका मॉनिटरिंग जो है वो विभागीय आयुक्त पुणे ये करने वाले. हम दिंडियों में जो सहभागी हो रहे हैं उनसे भी अपील करेंगे, आपको भी ऐसी कोई लगता है तो आपने वहाँ कांटेक्ट करो, आपको सब सुविधा भी दी जाएगी और ये दिंडी की मानधन भी दिया जाएगा. भारतीय जनता पार्टी छोड़ के किसके भी साथ जाओ? शरद पवार साहब है, उन्होंने इतना तो तय किया है कि आपने को यहाँ महाविकास आघाड़ी में रहना नहीं है, किसी और के साथ जाना है. ये उन्होंने दिशा तो दिखाई है, लेकिन शरद पवार का पॉलिटिक्स में एक अलग सा स्थान रह चुका है. वो बोलते कुछ और है और करते कुछ है, तो इसलिए वो भाजपा के साथ जाना नहीं, इसका मतलब कुछ लोगों ने क्या लेना चाहिए वो उनके पार्टियों के नेता ने समझने वाली बात है. नरेंद्र मोदी जो है कनाडा के दौरे पर है और वहां जाकर संजय राउत ये कहते हैं कि उन्हें इनवाइट नहीं किया गया था, तभी भी वो चले गए. कनाडा के जो कैबिनेट मिनिस्टर है वो उनकी इंसल्ट करते हैं, लेकिन तभी वो गए. क्या वहां जाकर वो यूएस के प्रेसिडेंट से पूछने वाले हैं कि सीज फायर हुआ है कि नहीं, किसने रोका था इंडिया और पाकिस्तान के बीच में, क्या है पूछने वाले ऐसे सवाल उपस्थित किए संजय राउत सर के आदमी के बारे में कही ऐसे बातें करना बहुत उचित नहीं लगता. एखाद्या देश का पंतप्रधान जब दूसरे देश में जाता है तो विदाउट इन्विटेशन, विदाउट प्रोग्राम का नहीं जाता. ये प्रोग्राम एक दिन में नहीं बनता.
इसको कुछ दिन पहले इनका प्रोग्राम जब सब जाता है और देश भर में वो वितरित होता है। इसलिए संजय राउत को ये पॉलिटिक्स में जो प्रशासन की बाजू होती है उसका कोई आता पता नहीं है और ये बेवकूफ जैसी बातें करके अपने ही पंतप्रधान का वो इंसल्ट कर रहे हैं। ये देश देख रहा है, देश जरूर उनको जवाब देगा। सर, यूपीटी के नेता वसंत मोरे का एक बयान सामने आया है कि भरत सिंह गोगावले अघोरी पूजा कर रहे हैं गार्डन मिनिस्टर के लिए। पूजा होती है, अघोरी पूजा ये हमें नहीं पता। ये ऐसे 11 ब्राह्मणों को लेके उन्होंने जो पूजा की है तो सर सबके सामने की है, उसमें क्या बड़ी बात है, क्या दिक्कत है? उनको भी लगता है संजय राउत का कुछ तरी चाय का असर उनके ऊपर भी हो चुका है। सर, भरतशेठ गोगावले यांनी पूजा घातली, त्या पूजेवरून आता खूप वाद होतो आहे आणि ही एक अघोरी पूजा असल्याचा आरोप त्यांच्यावर केला। हे बघा, हे पूजा आपण अनेक वेळेला करतो, आम्ही सुद्धा करतो, त्यात काही गैर नाही, अनेक लोक करतात। पूजा करणं, धार्मिकता बाळगणं याच्यात कोणतंही चुकीचं नाही, परंतु याच्यावर अशा पद्धतीचा आक्षेप घेणं, मला वाटतं या मोरेंना त्या संजय राऊतचं काहीतरी सावली त्यांच्यावर पडली असावी। अघोरी विद्याचा प्रयोग करणं फक्त कलानगरला होते आणि तिथं फार मोठमोठाले बसलेले आहेत काय ते पूजा करणारे मांत्रिक, त्यांना जाऊन कदाचित भेटल्यामुळे त्यांच्यावर झालेला हा परिणाम आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।